आश्रमशाळा आणि वसतिगृहांना अच्छे दिन कधी येणार हा राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। मुंबईच्या चेंबूरमधील एका वसतिगृहात जेवणात चक्क पाल शिजल्याची घटना समोर आली आहे आणि या वसतिगृहाचं नियंत्रण आहे सामाजिक न्याय विभागाकडे। जेवणात शिजलेली पाल आढळल्यानं मेसमध्ये जेवायला आता विद्यार्थी तयार नाहीयेत। या वसतिगृहातील मेसचं जेवण हे अशोक पिंपळकर या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे। कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवाची भीती वाटू लागलीय आणि या वसतिगृहाच्या मेसमधील जेवणात पाल आढळण्याची ही पहिलीच घटना नाहीये। 3 वर्षांपूर्वीही जेवणात अशीच पाल आढळली होती आणि तेव्हाही मेसचं कॉन्ट्रॅक्ट हे अशोक पिंपळकरकडेच होतं। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार असा सवाल आता उपस्थित होतोय आणि या प्रकारानं विद्यार्थी संतप्त झाले असून ते आता मेस विरोधात तक्रार दाखल करणार आहेत। मी अंध विद्यार्थी आहे। आज जो काही प्रकार झाला तेच जर माझ्यासोबत झाला असता तर अचानक माझ्या जेवणात जर आलं असतं पाल वगैरे तर आज खूप वेगळंच काही चित्र इथं असतं। कारण मला दिसत नसल्यामुळे मी अचानक ते खाऊ पण शकलो असतो, खाल्ली पण असते। हा जो काही प्रकार झाला हा खरंच अत्यंत घृणास्पद प्रकार आहे। असं व्हायला नाही पाहिजे। आज मी 12:30 वाजता माझा उद्या पेपर आहे म्हणून मी आज लवकर जेवण करण्यासाठी आलेलो होतो खाली आणि सर्वांच्या आधी मी जेवण घेतलेला आणि जेवणामध्ये ही बघा हे पाल आढळलेली आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा धोका आहे। हा याच्या अगोदर सुद्धा काच आणि गोगलगाय आणि याच्यापूर्वी पॉलिथिन वगैरे जेवणामधून आढळलेली आहे। आता येऊन बघितलं त्या ठिकाणी जेवणामध्ये पाल दिसल्याचं समोर त्या ताटामध्ये पाहिलेलं आहे। आम्ही त्या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही आम्ही करू। आता या प्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जय महाराष्ट्रशी फोनवरून बोलताना दिलेलं आहे। या प्रकारावर निलंबन कधी करणार आणि कशी दखल घेणार आहात या सगळ्या प्रकरणाची? मी प्रमाणे आम्ही प्रादेशिक उपायुक्त तिथले मोरे आणि उपायुक्त त्या ठिकाणचे त्यांना चौकशी करायला पाठवलं आहे। त्यांचा चौकशीचा आता लगेच अहवाल पण त्या संदर्भातला येईल आणि त्यांचा अहवाल आता आम्हाला आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू। त्या वॉर्डनवरही कार्यवाही करू आणि जो कंत्राटदार त्याची जर निष्काळजी त्या ठिकाणी झाली तर त्याचं कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही आम्ही त्याच्यावर करतोय।